नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, 23 तारखेला TETची परीक्षा होणार आहे। म्हणजेच उद्या रविवारी TETची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेबाबतची सगळ्यात मोठ्या दोन अपडेट आलेले आहे। त्या अपडेट काय आहे हे आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो बघा, TETचा जो निकाल आहे तो 45 ते 60 दिवसामध्ये TETचा निकाल आहे तो लागला जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये बघा, एकूण पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्ही पेपरसाठी 4,75,669 इतक्या विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत। याच्यामध्ये मित्रांनो बघा, ज्या शिक्षकांचं 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी जो राहिलेला आहे अशा सर्व शिक्षकांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे। त्यांना पुढील 2 वर्षांमध्ये ही परीक्षा पास होणं त्यांच्यावरती बंधनकारक असणार आहे। आपली ही TETची जी परीक्षा आहे ती 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे। आणि पेपर 1 जो आहे तो सकाळी 10:30 वाजता असणार आहे आणि पेपर 2 जो आहे ते दुपारी 2:30 वाजता असणार आहे। मित्रांनो, या परीक्षेमध्ये गैरव्यवहार किंवा गैरप्रकार टाळण्यासाठी इथं तुम्हाला बायोमेट्रिक्स तुमचं फेक रिकग्नायझेशन होणार आहे, CCTV कॅमेरे असणार आहे आणि त्याचबरोबर फोटो व्ह्यू तसेच कनेक्ट व्ह्यू अशा प्रकारची तुमच्यावरती नजर असणार आहे। त्यामुळे या परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो बघा, इथं तुम्हाला परीक्षा केंद्रावरती जवळपास 1.5 तास अगोदर पोहोचणं बंधनकारक आहे। कारण तिथं तुमचं फेस रिकग्नायझेशन होणार आहे, बायोमेट्रिक्स तुमचं स्कॅनिंग देखील होणार आहे। त्यासाठी तुम्हाला परीक्षा केंद्रावरती 1.5 तास अगोदर जाणं अपेक्षित आहे। 1.5 तास अगोदर तुम्ही तिथं पोहोचायचं आहे। त्याचबरोबर राज्यात एकूण 37 जिल्हा स्तरावर त्याची केंद्र आहे। त्याच्यामध्ये बघा, मराठी या विषयासाठी एकूण 3,27,135 विद्यार्थी बसलेले आहे। इंग्रजीसाठी 28,437, उर्दूसाठी 25,935, हिंदीसाठी 92,420, बंगालीसाठी 168 विद्यार्थी, कन्नडसाठी 1,468 विद्यार्थी, तेलुगूसाठी 30, गुजराती 75 आणि सिंधीसाठी 1 विद्यार्थी असे एकूण 4,75,669 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात मोठी दुसरी अपडेट जी आहे ते अपडेट बघा काय आहे। आगामी परीक्षेपासून परीक्षार्थीला आधारेद्वारे त्यांची पडताळणी केली जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही परीक्षा आहे ती वर्षातून 2दा होणार आहे। TETची परीक्षा जी आहे ती वर्षातून 2दा घेतली जाणार आहे। कारण बघा, ज्या शिक्षकांचे 5 वर्षापेक्षा जास्त नोकरीचा कालावधी राहिलेला आहे अशा सर्व शिक्षकांसाठी ही TETची परीक्षा पास होणं बंधनकारक आहे। त्यामुळं TETची परीक्षा ही मित्रांनो वर्षातून 2दा होणार आहे। आणि हा जो निर्णय आहे तो फक्त पुढील 2 वर्षासाठी राहील असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे। बघा, वर्षातून 2दा TET फक्त पुढील 2 वर्षासाठी होणार आहे। कारण ज्या शिक्षकांना TET परीक्षा द्यायची आहे त्या शिक्षकांना ही परीक्षा 2 वर्षाच्या आतमध्ये उत्तीर्ण होणं त्यांच्यावरती बंधनकारक आहे। त्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यापूर्वी आपण पाहिलं की जी महा-CET आहे, महा-CET देखील वर्षातून 2दा होणार आहे। तशीच आपली ही TET देखील त्याच धर्तीवरती वर्षातून 2दा होणार आहे। त्यामुळे ज्या शिक्षकांना ही TETची परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे। कारण त्यांना 2 वर्षात 4 संधी ज्या आहेत त्या 4 संधी ही परीक्षा देण्यासाठी मिळणार आहे। तर मित्रांनो, उद्याची जी काही TETची परीक्षा आहे त्या TETच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।